नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती JKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज मुंबईला येणारे काही महत्त्वाचे काय आणि संभाव्य क्वेश्चन आज बघणार आहोत आणि टोटल क्वेश्चन आज 50 आहेत. बघा क्वेश्चन नंबर 1 आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. क्वेश्चन नंबर 1, राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात मित्रांनो? हे मुख्यमंत्री असतात. राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे कोण असतात? मुख्यमंत्री असतात. क्वेश्चन नंबर 2, लक्षद्वीप कोणत्या महासागरात असतो? लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे? कोणत्या महासागरात आहे? हे अरबी समुद्रामध्ये आहे. अरबी समुद्रामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 3, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ हे भूतान देशामध्ये आहे. पारो विमानतळ हे भूतान देशामध्ये आहे. कर्नाळा अभयारण्य कुठे आहे? कर्नाळा अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? कर्नाळा अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 5, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू करण्यात आली होती? कुठे सुरू करण्यात आली होती? हे महाराष्ट्र या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 6, अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? कोणाचे आहे मित्रांनो? APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र हे अग्निपंख आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 8, जागतिक हास्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हास्य दिन हा 10 जानेवारीला साजरा केला जातो. 10 जानेवारीला जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. रोमशे पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे हॉकीशी संबंधित आहे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. क्वेश्चन नंबर 10, भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे? हे इंदिरा गांधी आहे. इंदिरा गांधी केव्हा भेटला त्यांना भारतरत्न? 1971 साली भारतातील प्रथम महिला ही भारतरत्न पुरस्कार मिळाली इंदिरा गांधी आहे. क्वेश्चन नंबर 11, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे हे आत्मचरित्र आमचा बाप आणि आम्ही हे त्यांचे आत्मचरित्र आहे. क्वेश्चन नंबर 12, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? हे सिक्कीम आहे. आणि क्षेत्रफळानुसार म्हणलं तर गोवा. आणि लोकसंख्येनुसार सिक्कीम. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? जागतिक सामाजिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारीला साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 14, अंतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे तीरंदाजी संबंधित आहे. अंतनू दास. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे? हे सरोजिनी नायडू आहे. सरोजिनी कोणत्या राज्याचे होते? पहिले हे उत्तर प्रदेशचे होते. उत्तर प्रदेशचे हे प्रथम राज्यपाल होते. चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जयंत नारळीकरचे यांचे 4 नगरातले विश्व माझे हे त्यांचे आत्मचरित्र आहे. क्वेश्चन नंबर 17, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी हे 2 थंड हवेचे ठिकाणे हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 18, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? 23 मार्चला जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 19, नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे टेनिस खेळाशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 20, भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण होते? हे मीरा कुमारी हे भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष होते. आताचे कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. लोकसभा किती होती? हे 18वी होती. 18वी. उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? लक्ष्मण गायकवाड यांचे हे उचल्या हे आत्मचरित्र आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ओम प्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे कुस्तीशी संबंधित आहे. ओम प्रकाश दहिया.
क्वेश्चन नंबर 25, भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण होती? ही आरती शाह होती. आरती शाह होती. उपरा हे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? लक्ष्मण माने यांचे. लक्ष्मण माने यांचे उपरा हे आत्मचरित्र आहे. क्वेश्चन नंबर 27, भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महिला महाराष्ट्रीयन कोण होती? प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील हे भारताची पहिली महिला राष्ट्रपती पण होती ती. क्वेश्चन नंबर 28, जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? 27 मेला. 27 मेला जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो. दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे क्रिकेटशी संबंधित आहे. क्रिकेटशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 30, भारतातील प्रथम महिला राजदूत कोण होते? विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित ही भारतातील प्रथम महिला ही राजदूत होती. मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले हे यांचे आत्मचरित्र हे मुसाफिर आहे. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल आढळते? कुठे आढळते? मक्यामध्ये आढळते. मक्यामध्ये हे आढळते. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. क्वेश्चन नंबर 33, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान हा दिन 14 जूनला साजरा केला जातो. 14 जूनला हा साजरा केला जातो. आदित्य अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे गोल्फशी संबंधित आहे. गोल्फशी संबंधित आहेत. क्वेश्चन नंबर 35, भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होत्या? कोण होत्या? हे कल्पना चावला होत्या. कल्पना चावला होत्या. क्वेश्चन नंबर 36, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? साधना आमटे. साधना आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र आहे. क्वेश्चन नंबर 37, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? हे कोलकाता या ठिकाणी. कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. क्वेश्चन नंबर 38, जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? कधी साजरा करण्यात येतो? 29 जुलै. 29 जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजीमध्ये आहे. नेमबाजीमध्ये मनू भाकर यांचे नाव हे नेमबाजीमध्ये आहे. त्यांनी यावर्षी ऑलिम्पिकमध्ये 2 ब्रॉन्झ पदक आणले आहेत. क्वेश्चन नंबर 40, दिल्लीच्या तख्तावरील महिला मुस्लिम राज्यकर्ते कोण होते? हे रजिया सुलतान होते. रजिया सुलतान हे होते. क्वेश्चन नंबर 41, नाशिक शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हे गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. नाशिक या ठिकाणीच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. क्वेश्चन नंबर 42, शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे बॉक्सिंग संबंधित आहे. बॉक्सिंग संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 43, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? हे गंगा नदी आहे. गंगा नदी. क्वेश्चन नंबर 44, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्राध्यापक सुरेश तेंडुलकर. प्राध्यापक सुरेश तेंडुलकर हे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. क्वेश्चन नंबर 45, जागतिक वन महोत्सव हा दिवस कधी साजरा करण्यात येतो? 1 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. 1 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. क्वेश्चन नंबर 46, सांगली शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हे कृष्णा नदीखाली वसलेले आहे. कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. क्वेश्चन नंबर 47, चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. चिराग चंद्रशेखर शेट्टी. क्वेश्चन नंबर 48, भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? कोणती आहे? हे अजिंठा लेणी आहे. अजिंठा लेणी आहे. अजिंठा लेणी कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 49, काकरापारा हे अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? हे गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्यात. आपल्या महाराष्ट्रात कोणते आहे? तारापूर आहे. तारापूर. तारापूर कुठे आहे? हे ठाणे जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 50, जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी हा साजरा केला जातो. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करत चला आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? अहमदनगर आहे. अहमदनगर. सगळ्यात लहान कोणता आहे? सगळ्यात लहान हा मुंबई शहर आहे. मुंबई शहर. क्वेश्चन नंबर 2, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. शेकरू.
क्वेश्चन नंबर नेक्स्ट, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? कितवा क्रमांक आहे मित्रांनो? दुसरा आहे, दुसरा. किती किती आहे? 11,23,73 आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि एक नंबरला कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेश. क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे मित्रांनो? किती किलोमीटर लाभला आहे? 720 किलोमीटर आहे. सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्याला आहे? रत्नागिरीला आहे, रत्नागिरी. किती किलोमीटर आहे? 237 किलोमीटर आहे, 237 किलोमीटर. 2 नंबरला कोणता आहे हे सांगा? सिंधुदुर्गला आहे, सिंधुदुर्ग. क्वेश्चन नंबर 5, महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदी कोणती आहे? कोणती आहे? गोदावरी आहे, गोदावरी. त्याची लांबी किती आपल्या महाराष्ट्रातून? 668 किलोमीटर आहे, 668 किलोमीटर. आणि भारतातून लांबी किती आहे त्याची? 1450 किलोमीटर आहे, 1450 किलोमीटर. किती राज्यातून जाते मित्रांनो ते गोदावरी नदी? 1 महाराष्ट्र, 2 तेलंगणा, 3 आंध्र प्रदेश, या 3 राज्यांमधून जाऊन बंगालचा उपसागरात जाऊन मिळते. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी होतो. क्वेश्चन नंबर 6, संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिव या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 7, कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोणती नाही मित्रांनो? ही नर्मदा नदी नाही, ही पश्चिम वाहिनी नदी आहे. सॉरी मित्रांनो, इथं आहे. नर्मदा नदीची आपल्या महाराष्ट्रातून लांबी किती किलोमीटर आहे? 54 किलोमीटर आहे, 54 किलोमीटर. हे एका जिल्ह्यातून जाते. कोणत्या जिल्ह्यातून जाते मित्रांनो? हे नंदुरबार जिल्ह्यामधून जाते नर्मदा नदी. क्वेश्चन नंबर 8, त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरीचा होतो, गोदावरी. त्याची माहिती आपण वरी बघितली आहे. लक्षात राहा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 9, सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पॉलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संस्थानात विलीन करण्यात आले आहे? कोणत्या ऑपरेशन मित्रांनो? ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पोलो. हे कोणी आधी दिले होते? सरदार वल्लभभाई पटेल दिले होते. सरदार वल्लभभाई पटेल हे ऑपरेशन पोलो हे त्यांच्या हाती होते. लक्षात राहू द्या मित्रांनो. हैदराबाद संस्था मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कधी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर पासून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 10, कृष्णा नदीचा उगम स्थान कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम स्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे. कृष्णा नदीची लांबी किती आहे आपल्या महाराष्ट्रातून? 282 किलोमीटर आहे, 282 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 11, संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? कोणत्या दिवशी झाला? 23 फेब्रुवारी 1876 साली झाला आहे. संत गाडगे बाबा यांचा जन्मदिवस 23 फेब्रुवारी 1876 साली झाला आहे. क्वेश्चन नंबर 12, सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे? किती आहे? 211 राष्ट्रीय महामार्ग. क्वेश्चन नंबर 13, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे. कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दहिसर. क्वेश्चन नंबर 14, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश होत नाही? कोणत्या समावेश नाही? बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश होत नाही. मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत एकूण? 8 आहेत, 8. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 15, अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता आहे? कोणता आहे? वर्धा आहे, वर्धा. क्वेश्चन नंबर 16, राष्ट्रसंत ही पदवी डॅडॅश यांच्याशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे? तुकडोजी महाराज संबंधित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ही पदवी दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 17, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? कोणती आहे? गिरणा आहे, गिरणा. तापी नदीची सगळ्यात मोठी उपनदी म्हणलं तर कोणती आहे? पूर्णा आहे, पूर्णा. तापी नदीच्या आपल्या महाराष्ट्रातून लांबी किती आहे? 208 किलोमीटर आहे, 208 किलोमीटर. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 18, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या डॅडॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातो. कोणाला ओळखलं जातो? तुकडोजी महाराज यांना ओळखले जातो, तुकडोजी महाराज. क्वेश्चन नंबर 19, कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी यापैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? कोणती वाहत नाही? कावेरी नदी वाहत नाही, कावेरी नदी वाहत नाही. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर या ठिकाणी होतो. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? सांगा मित्रांनो. त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी होतो. भीमा नदीचा भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो उगम.
क्वेश्चन नंबर 20, राज्यातील अधिक पावसाचा प्रदेश कोणत्या प्रकारच्या मृदा सापडते? कोणत्या सापडते? जांभी मृदा सापडते, जांभी मृदा. एक कुठे आढळते मित्रांनो? कोकणामध्ये आढळते, कोकणामध्ये, खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 21, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्रातील भाग्यलक्ष्मी समजले जाते? कोणते समजले जाते? कोयना नदीला जाते. कोयना धरण कुठे आहे? हे सातारा या ठिकाणी आहे, सातारा या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 22, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? कोणती आहे? रेगूर मृदा आहे, रेगूर मृदा. क्वेश्चन नंबर 23, बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवर निर्मिती कशामुळे झाली आहे? कशामुळे झाले? उल्कापातामुळे झाले, उल्कापातामुळे झालेले आहे. क्वेश्चन नंबर 24, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? कोणते आहे मित्रांनो? डहाणू, गोलवड या ठिकाणी आहे. कुठे आहे? ठाणे या ठिकाणी आहे, पालघर या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 25, यवतमाळ, वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? कोणत्या येतात? अमरावती विभागात येतात, अमरावती विभागात. घटना आणि देशातील पहिलेच राज्य बघूया मित्रांनो. बघा, प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे मित्रांनो? प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य ही हिमाचल प्रदेश आहे. क्वेश्चन नंबर 2, माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते? कोणते? तमिळनाडू आहे, तमिळनाडू. क्वेश्चन नंबर 3, सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. सेवेचे अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान, राजस्थान. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, संस्कृतला राजकीय भाषा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते? कोणते आहे? उत्तराखंड आहे, उत्तराखंड. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, मौल्यवर्धनीय कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? हरियाणा आहे, हरियाणा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, भाषेच्या आधारावर गठीत झालेले पहिले राज्य कोणते? कोणते आहे मित्रांनो? आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य कोणते? कोणते? हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते? हे केरळ आहे, केरळ. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य कोणते? पंजाब आहे, पंजाब. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, मतांची जनगणना करणारे पहिले राज्य कोणते? कर्नाटक आहे, कर्नाटक. विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य कोणते? हे आहे कर्नाटक. विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य कर्नाटक. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, भूमी सेना गठीत करणारे पहिले राज्य कोणते? भूमी सेना गठीत करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेश. मध्यान्ह भोजन योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तमिळनाडू, तमिळनाडू. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, राष्ट्रीय रोजगार हमी योजना लागू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश, 2 फेब्रुवारी 2006 साली, बंदनपल्ली येथे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? छत्तीसगड आहे, छत्तीसगड. मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश. मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. आणीबाणीचे आपले कलम बघूया. राष्ट्रीय आणीबाणीचे कलम किती आहे? 352 आहे, 352. राष्ट्रीय आणीबाणी 352, राज्य आणीबाणी 356 आणि आर्थिक आणीबाणीचे 360. आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी 3दा लागू करण्यात आली, 3दा. राष्ट्रीय आणीबाणी हे राज्य लागू असते आणि 360 ही आतापर्यंत आर्थिक आणीबाणी कधीच लागलेली नाही. महाराष्ट्रातील लेणी आणि त्याचे जिल्हे बघूया. बघा, तुळजा लेणी कुठे आहे? तुळजा लेणी ही पुणे या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी. पांडव लेणी हे कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे, पांडव लेणी ही नाशिक या ठिकाणी आहे. नाडसूर लेणी ही रायगड जिल्ह्यात आहे, रायगड जिल्ह्यात. नेनावली हे लेणी कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. नेनावली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे.
बहारोटा, बहारोटा हे लेणी ठाणे जिल्ह्यात आहे. बहारोटा हे ठाणे जिल्ह्यात आहे. बेडसा, बेडसा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी आहे. भटाळा लेणी, भटाळा लेणी कुठे आहे? हे चंद्रपूर या ठिकाणी आहे. भटाळा लेणी ही चंद्रपूर या ठिकाणी आहे. भांजे, भांजे कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी भांजे. मनपेश्वर, मनपेश्वर हे कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. कान्हेरी लेणी कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. कान्हेरी लेणी ही मुंबई या ठिकाणी आहे. कुंडा लेणी, कुडा लेणी कुठे आहे? रायगडला आहे. कुडा लेणी ही रायगडला आहे. घारापुरी लेणी कुठे आहे? रायगडला आहे. घारापुरी लेणी हे रायगड जिल्ह्यात आहे. ठाणाळे लेणी, ठाणाळे लेणी कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यात. आगाशिव लेणी, आगाशिव लेणी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यात. खरोसा लेणी कुठे आहे? हे लातूर जिल्ह्यात आहे. लातूर. खरोसा लेणी हे लातूर जिल्ह्यात आहे. पांडव लेणी कुठे आहे? पांडव लेणी हे नाशिक या ठिकाणी आहे. पांडव लेणी हे नाशिक या ठिकाणी आहे. पितळखोरा लेणी, पितळखोरा लेणी कोणती आहे? औरंगाबाद जिल्ह्यात आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. गांधारपाले, गांधारपाले कोणत्या कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यात. महाराष्ट्रातील सह्याद्रीतील सर्वात उंच शिखरे बघूया. कळसुबाई सगळ्यात आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आहे. त्याची लांबी किती आहे? 1646 मीटर आहे. हे कुठे आहे? अहिल्यानगरमध्ये आहे. अहिल्यानगर. सालेर हे कुठे आहे? 1567, 1567 याची लांबी आहे. पुढे सालेर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक या ठिकाणी आहे. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे. त्याची लांबी किती आहे? 1438 मीटर आहे. हरिश्चंद्रगड हे कुठे आहे? अहिल्यानगरमध्येच आहे. त्याची लांबी किती आहे? 1424 मीटर आहे. सप्तशृंगी त्याची कुठे आहे? ते नाशिक या ठिकाणी आहे. त्याची लांबी 1416 मीटर. तोरणा पुणे या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता तोरणा. 1404 मीटर आहे. मुलेर, मुलेर कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक या ठिकाणी 1306 मीटर. ब्रह्मगिरी टेकड्या कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. 1295 मीटर. तौला हे कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. 1231 मीटर. हनुमान हे कुठे आहे? हनुमान हे धुळे जिल्ह्यात आहे. 1000. दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ते कोण होते? कोण होते मित्रांनो? हे रजिया सुलतान होते. रजिया सुलतान. हे केव्हा होती? 1236 साली. 1236 साली दिल्लीतील तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती होती. म्हणजे ती रजिया सुलतान होती. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या? कोणी होत्या? हे ॲनी बेझंट होत्या. ॲनी बेझंट. केव्हा होते? 1917ला. 1917ला. कोणतं अधिवेशन होते ते? हे कलकत्ता अधिवेशन आहे. कलकत्ता अधिवेशन हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या महिला अध्यक्ष म्हणलं तर ॲनी बेझंट. राष्ट्रीय काँग्रेसच्या केव्हा स्थापना झाली होती? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली. 1885 साली झाली होती. पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. व्यामेशचंद्र हे बॅनर्जी हे पहिले व्यक्ती होते. आणि दुसरे म्हणलं तर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे पारसी व्यक्ती होते. हे पारसी व्यक्ती होते. युनोच्या आमसभेत अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला भारतीय महिला कोण होती? कोण मित्रांनो? हे विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित ही युएनच्या आमसभेत अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला भारतीय होती. कोण होती? विजयालक्ष्मी पंडित. हे केव्हा होते? 1953ला. 1953ला. आणि युएनची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? युएनची स्थापना ही 1945ला. 1945ला 24 ऑक्टोबर 1945ला युएनची स्थापना झाली होती. पहिली महिला राज्यपाल कोण होती? पहिली महिला राज्यपाल ही सरोजिनी नायडू होती. सरोजिनी नायडू. कोणत्या राज्याची होती? सांगा मित्रांनो, हे कमेंटमध्ये सांगा. भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत कोण होती? भारतातील पहिली महिला परदेशातील पहिली राजदूत कोण होती म्हटलं तर सीबी मुथम्मा. सीबी मुथम्मा ही पहिली महिला राजदूत होती. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला कोण होती? कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला ही राजकुमारी अमृता कौर. राजकुमारी अमृता कौर ही पहिली महिला होती. भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत कोण होत्या? भारतातील रशियातील पहिल्या राजदूत हे विजयालक्ष्मी पंडित होत्या. विजयालक्ष्मी पंडित हे होते. पहिली महिला परराष्ट्रीय कोण होते? परराष्ट्रमंत्री कोण होते? सुषमा स्वराज होते. सुषमा स्वराज केव्हापर्यंत? 2014 पर्यंत होते. उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या? उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश हे ॲनी चंडी. ॲनी चंडी हे 6 फेब्रुवारी 1959. 6 फेब्रुवारी 1959ला मुंबई उच्च न्यायालयाचे ते पहिले महिला न्यायाधीश होत्या. भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होते?
भारतातील पहिली पंतप्रधान ही महिला हे इंदिरा गांधी होती, इंदिरा गांधी. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होते? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री हे सुचिता कृपलानी. सुचिता कृपलानी हे 1962 1967 उत्तर प्रदेश या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होते? ही सरोजिनी नायडू होती. सरोजिनी नायडू. केव्हाचं अधिवेशन होते? 1925 अधिवेशन. 1925 अधिवेशन होते. आणि 1924 अधिवेशन कोणाचे होते? हे महात्मा गांधी अध्यक्ष होते. महात्मा गांधी हे अध्यक्ष होते. लढाऊ विमानाच्या पहिली महिला वैज्ञानिक कोण होती मित्रांनो? अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ आणि मोहना सिंग ही 3 महिला व्यक्ती लढाऊ विमानात पहिली महिला वैमानिक सुरू चालवले होते त्यांनी. एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील अपंग महिला कोणती होती? अपंग महिला ही अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट शिखर पार करणारी भारतातील पहिली अपंग महिला होती. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण होती? हे आरती शाह होती. आरती शाह गुप्ता. म्हणजे इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला ही आरती शाह होती. पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त ही व्ही.एस. रामादेवी. व्ही.एस. रामादेवी ही पहिली मुख्य निवडणूक आयुक्त होती. त्याची कलम किती होती? 324 होती. 324 ही त्याची कलम आहे मुख्य निवडणूक आयुक्ताची. मॉन्ट्रियल चालवणारी पहिली महिला कोण होती? मॉन्ट्रियल चालवणारी पहिली महिला ही जुईली भंडारे. जुईली भंडारे ही मॉन्ट्रियल चालवणारी पहिली महिला व्यक्ती. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण आता दररोज असे संभाव्य क्वेश्चन घेत आहोत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषवणारी पहिली महिला कोण होती? मित्रांनो? न्यायमूर्ती लीला शेठ. लीला शेठ हे हिमाचल प्रदेशाचे 1991 साली होते. ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदी त्यांची निवडणूक झाली होती. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कोण होते? हे कल्पना चावला. कल्पना चावला हे 1997 भारतीय वंशाची पहिला महिला अंतराळवीर होते. पहिली महिला IAS अधिकारी कोण होते? पहिली महिला IAS अधिकारी अन्ना राजन जॉर्ज. अन्ना राजन जॉर्ज ही पहिली महिला IAS अधिकारी होती. एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? ही प्राध्यापक बॅचेंद्री पाल हे होते. सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण होती मित्रांनो? न्यायमूर्ती मीरा साहेबा फतिमा बीबी. मीरा साहेबा फतिमा बीबी हे 1889 साली सर्वोच्च न्यायालयाची पहिला महिला न्यायाधीश होती. पहिली महिला IPS अधिकारी कोण होती? ही किरण बेदी होती. किरण बेदी केव्हाची होती? 1972च्या बॅचची. नोबेल पारितोषिकच्या पहिली महिला मानकरी कोण होते? हे मदर तेरेसा होते. मदर तेरेसा हे 1979च्या या काळामध्ये होते. मदर तेरेसा. भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त कोण होते? हे दीपक संधू होते. दीपक संधू हे भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त होते. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्ष कोण होते? सरोजिनी नायडू 1925 साली. पहिली महिला राष्ट्रपती कोण होती? श्रीमती प्रतिभाताई पाटील. श्रीमती प्रतिभाताई पाटील हे पहिली महिला राष्ट्रपती. आताचे कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू हे कितवे राष्ट्रपती आहेत? हे 14वे राष्ट्रपती आहेत. 14वे राष्ट्रपती. ICC ने T20 वर्ल्ड कप 2024 साठी आतापर्यंत 4 जणांना ब्रँड अँबॅसेडर नियुक्ती केली आहे. हे कोणते व्यक्ती आहेत बघा मित्रांनो. कोणते आहेत ते? क्रिस गेल हे वेस्ट इंडिजचे आहेत. यांना सुद्धा ब्रँड अँबॅसेडर निवडले आहे. हुसेन बोल्ट हे अतिरिक्त म्हणजे धावक आहेत. धावक हुसेन बोल्ट हे. आणि युवराज सिंग हे भारताचे व्यक्ती आहेत. क्रिकेट खेळतात. आणि शाहिद आफ्रिदी हे पण क्रिकेट खेळतात. या 4 व्यक्तींना ICC ने ब्रँड अँबॅसेडर बनवलेले आहे. भारतातील 6 राज्यांना विधान परिषद आहे. कोणत्या राज्यात बघा मित्रांनो. तू MBA कर त्याचे शॉर्ट ट्रिक आहे बघा. T फॉर तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. कोणते आहेत? तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक या 6 राज्यामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि विधान परिषद ही वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. सदस्य संख्या किती आहे? किमान 40 संख्या कमाल राज्याची विधानसभेच्या सदस्याच्या 103 पेक्षा जास्त नसावी. महाराष्ट्रात विधान परिषदेची संख्या किती आहे? एकूण 78 आहे. 78. महाराष्ट्राचे पठारे बघा मित्रांनो. महाराष्ट्राचे पठारे बघा ते बघूया आता या व्हिडिओमध्ये आता लगेच. अहमदनगरचे पठार हे कुठे आहे? हे अहमदनगर या ठिकाणी. अहमदनगरचे पठार हे अहमदनगर या ठिकाणी आहे. सासवडचे पठार कुठे आहे? सासवडचे पठार हे पुणे या ठिकाणी आहे. सासवडचे पठार हे पुणे या ठिकाणी आहे.
औंधचे पठार कुठे आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. औंधचे पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी पठार हे कुठे आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. खानापुरी पठार हे कुठे आहे? हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. खानापुरी पठार पण हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. मालेगाव पठार कुठे आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये. तोरणमाळ पठार कुठे आहे? तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार आहे. बालाघाट पठार कुठे आहे? हे अहमदनगर या ठिकाणी आहे. काठी धडगाव पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आर्वी पठार कुठे आहे? आर्वी पठार हे अमरावती या ठिकाणी आहे. जत पठार कुठे आहे? जत पठार हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. मांजरा पठार कुठे आहे? हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. मांजरा पठार हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळालेले किती व्यक्ती आहेत? बघा मित्रांनो, किती व्यक्ती आहेत बघा. महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती भारतरत्न पुरस्कार मिळणारे म्हणजे तर धोंडो केशव कर्वे यांना कधी भेटला होता भारतरत्न पुरस्कार? 1958 त्याला भारतरत्न पुरस्कार भेटला होता. भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी झाली होती? 1954 त्याची सुरुवात झाली होती भारतरत्न पुरस्काराची. आणि महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भेटला आहे? 9 व्यक्तींना. बघा, पहिले कोणते आहे? धोंडो केशव कर्वे. दुसरे म्हणलं तर पांडुरंग वामन काणे यांना 1963 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. आणि आचार्य विनोबा भावे यांना केव्हा भेटला आहे? 1983 ला भेटला आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कधी भेटला यांना? 1958 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार यांना भेटला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार हे 1990 ला भेटला. 1990 ला यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्न पुरस्कार कधी भेटला आहे? 1992 ला त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी भेटला? 2001 ला त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. भीमसेन जोशी यांना 2008 साली त्याला भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. सचिन तेंडुलकर सगळ्यात कमी वयामध्ये म्हटले तर 2014 साली सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. नानाजी देशमुख 2019 ला भेटला. यांना 2019 ला भेटला आहे. महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत मित्रांनो? महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग हे एकूण 6 आहेत. 6 बघा कोणते याच्यामध्ये येतात. बघा कोणते आहेत? कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. याच्यामध्ये सगळ्यात मोठा छत्रपती छत्रपती संभाजीनगर आहे. याच्यात एकूण 8 जिल्हे आहेत. 8 जिल्हे. आणि प्रादेशिक विभाग म्हणलं तर सगळ्यात प्रादेशिक विभाग एकूण 5 आहेत. 5 सगळ्यात मोठा म्हणजे विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? 11 जिल्हे आहेत. बघा कोकणामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 7 जिल्हे आहेत. 7 जिल्हे. पुणे विभागात, नाशिक विभागात आणि नागपूर आणि अमरावती विभागात एकूण त्या जिल्ह्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. पुणे, नाशिक आणि अमरावती. आणि नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. 6 जिल्हे. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी ही तापी नदी आहे. तापी नदी. महाराष्ट्रात तापी नदी याची लांबी किती आहे? 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर. कृष्णा नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रात? 282 किलोमीटर. याचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमा नदीचा उगम हे भीमाशंकर पुणे या ठिकाणी त्याचा उगम होतो. भीमाशंकरची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? हे 451 किलोमीटर आहे. 451 किलोमीटर आहे. ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ही कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि गोदावरी नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रातील? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी त्याचा उगमस्थान होतो. त्याची गोदावरीची लांबी किती आहे? 668 किलोमीटर त्याची लांबी आहे. लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर अवॉर्ड 2024 पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? मित्रांनो, हे नोवाक जोकोविच यांना मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 2. पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी नुकतीच कुठे झाली? ही आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेली आहे. क्वेश्चन नंबर 3. इंटरनॅशनल सोलर अलायन्स ध्येय 2023 पर्यंत सौर ऊर्जामध्ये किती ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक साध्य करणे आहे? किती आहे मित्रांनो? ही 1 ट्रिलियन करण्यात आहे. क्वेश्चन नंबर 4. प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा अलीकडेच कोण प्रशिक्षक झाले आहे? कोण झाले मित्रांनो? हे जॉन झेलाझेनी हे प्रसिद्ध नीरज चोपडा यांचे प्रशिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
क्वेश्चन नंबर 5. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची हो भाषेचे संविधानात 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे? कोणी केलेली आहे? ही आसाम यांनी केली आहे. आसाम या राज्याने हो भाषेच्या संविधानात 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे. क्वेश्चन नंबर 6. नुकतेच पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ कुठे उभारण्यात आले आहे? कुठे उभारण्यात आले? हे बेंगलोर या ठिकाणी. बेंगलोर या ठिकाणी डिजिटल लोकसंख्या घड्याळ कुठे उभारण्यात आले आहे? बेंगलोर या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 7. ऑस्ट्रो हिंद ही संयुक्त लष्करी सराव तिसरी आवृत्ती कुठे झाली आहे? कुठे झाली आहे? हे महाराष्ट्र या ठिकाणी, पुणे या ठिकाणी झाली आहे. पुणे या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 8. FIH पुरुष खेळाडू पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? कोणी जिंकला? हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग यांनी जिंकला आहे. दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? केव्हा साजरा करण्यात येतो? 12 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. 12 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोल इंडिया लिमिटेडने 50व्या स्थापना दिनाच्या लॉन्च केलेल्या शुभांकराचे नाव काय? काय मित्रांनो? हे अंगारा आहे. अंगारा. या तयारीत निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? हा 72वा क्रमांक आहे. 72वा हा क्रमांक आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2025च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? कोणाला करण्यात आले आहे? प्रबोवो सुबियांतो यांना प्रजासत्ताक दिनाच्या 2025च्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वयं योजना कोणत्या राज्य सरकारने संबंधित योजना आहे? कोणत्या आहे? हे ओडिसा आहे. ओडिसा. स्वयं योजना ही कोणत्या राज्याची आहे? हे ओडिसा राज्याची आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान महिला योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? कोणत्या सुरू केली? दिल्ली या सरकारने सुरू केली आहे. दिल्ली या सरकारने सुरू केलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2024 ला कोणाला जाहीर करण्यात आला? कोणाला जाहीर करण्यात आला? आरती अंकलीकर. आरती अंकलीकर यांना भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहे? कोण बनले? डोनाल्ड ट्रम्प बनले. डोनाल्ड ट्रम्प यांनी बनलेले आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहे? कोणत्या पक्षाचे आहेत? रिपब्लिकन पार्टी. रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे आहेत. त्यांचे चिन्ह कोणते आहेत? हे हत्ती आहे. हत्ती. जम्मू काश्मीरचे विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर केलेला आहे? कोणता मंजूर केलेला आहे? कलम 370. 370. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा सदस्य किती आहेत? एकूण 90 विधानसभा सदस्य आहेत. होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची करण्यात आली? रितेश कुमार. रितेश कुमार यांची होमगार्ड महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजीव कुमार सिंगल. संजीव कुमार सिंगल यांनी एसीबी यांचे महासंचालक बनलेले आहेत. शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. हे त्या कोणत्या कोण होत्या? हे शास्त्रीय गायक होत्या. शास्त्रीय गायक होत्या. कुठले होते? हे बिहारचे होते. बिहारचे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आशियातील सर्वात खराब ट्रॅफिक मध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? कोणते आहे? हे बेंगळुरू आहे. बेंगळुरू. रुस्तम ए हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली आहे? कोणी जिंकली? सिकंदर शेख. सिकंदर शेख यांनी रुस्तम ए हिंद 2024 ची कुस्ती स्पर्धा जिंकली आहे. रुस्तम ए हिंद हे कुठे आहे? हे पंजाब या ठिकाणी ही कुस्ती स्पर्धा जिंकली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महिला आशिया बौद्ध शिखर परिषद कुठे झाली? कुठे झाली? हे नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी आशियाई बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली येथे झाली आहे. भारत व्हिएतनाम सराव विनबॅक्स
2024 ही 5वी आवृत्ती कुठे सुरू झाली हे अंबाला या ठिकाणी भारत व्हिएतनाम सराव विनबॅग सराव अंबाला या ठिकाणी झाले आहे. भारत इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाचा 9वी आवृत्तीचे कुठे सुरुवात झाली इंडोनेशिया या ठिकाणी सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आशिष खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थीची वयाची अट दर्शनाची योग्य पर्याय निवडा. कोणते आहे मित्रांनो? हे 21 ते 65 वया अंतर्गत आहे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करत चला. अग्नी 5 ही अग्नी मालिकेतील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र यांची रेंज किती किलोमीटर पेक्षा जास्त आहे? 5000 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज आहे यांची. ब्रिक्स शिखर परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली? कझान रशिया या ठिकाणी ब्रिक्स शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे? कोणत्या प्राण्याला? गाय या प्राण्यांना राजमाता हा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारने. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101 वा सदस्य देश कोणता देश बनला आहे? हा नेपाळ बनला आहे. नेपाळ. नुकतेच कोणत्या राज्यातील तवा जलाशय रामसर स्थळामध्ये यादीत करण्यात आले आहे? कोणत्या राज्याचा आहे मित्रांनो तवा जलाशय? हे मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोण आहे मित्रांनो? फाल्गुनी नायर आणि परिवार नायका. परिवार नायका हे भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. आयसीसीने सर्वात युवा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जय शहाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला मित्रांनो? कसिगो रबाडा हा सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 विकेट बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. 50 गोल करणारी महिला भारतीय महिला कोण बनली? बालादेवी बनली आहे. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? बालादेवी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कुठे सुरू करण्यात आले? मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला आहे? क्युबा. कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापना केली? कोण केले? दिल्ली सरकार याने केले. दिल्ली सरकारने याने अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय सुरू केलेले आहे. तिरंदाजी विश्वचषक फायनल मध्ये दीपिका कुमारने महिलांच्या रिखर्व प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? रौप्य पदक जिंकले आहे. भारताच्या माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केले आहे. ते कोणत्या राज्याचे आहे? हे हरियाणा या राज्याचे आहे. कोणत्या शहरात ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा दलाचे उद्घाटन केले आहे? कुठे केले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी केलेले आहे उद्घाटन. पाण्यामध्ये अर्धवट पडून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाचे कोणते उदाहरण आहे? कोणते आहे मित्रांनो? पाण्यामध्ये अर्धवट पडून ठेवलेली काठी ही तिरपी दिसते हे प्रकाशाचे कोणते उदाहरण आहे? हे अपवर्तनाचे उदाहरण आहे. त्याचे विश्लेषण बघा मित्रांनो. बघा, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याच्या दिशेत बदल होतो यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याच्या दिशेने बदल होतो यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. त्याचे काही उदाहरण बघा मित्रांनो. ते 2 आहेत बघा कोणते आहेत. काचेच्या ग्लासातील पाण्याच्या तळाशी ठेवलेले नाणी वरती आल्यासारखे दिसते. कसे दिसते मित्रांनो? एक ग्लास आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्या मधात एक बंद आहे. ते
वर दिसल्यासारखे ते कोणतं आहे? हे प्रकाशाचे अपवर्तकाचे उदाहरण आहे. प्रकाशाचे अपवर्तकाचे उदाहरण आहे. उदाहरण नंबर 2, तारे लुकलुकताना दिसतात. तारे लुकलुकताना दिसतात मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2, दूरदर्शन संतांच्या पडद्यावर चल चित्राने खालीलपैकी कोणते कारण असते? कोणते कारण असते? हे दृष्टी सातत्य असते. दृष्टी सातत्य. मित्रांनो, मुंबई पोलीसला हे असलेच विज्ञानचे प्रश्न विचारत असतात. त्याच्यामुळे तुम्ही हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा. याच्या बाहेर काच जात नाही. बघा मित्रांनो, त्याचे विश्लेषण. दोन चित्रांमधील अंतर 1/10 सेकंदात कमी असेल तर चित्र दिसतात. त्यामुळे चित्रे जोडली जाऊन हे व्हिडिओ प्रमाणे दिसतात. क्वेश्चन नंबर 3, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅडस रंगाने असते. कोणत्या रंगाने असते मित्रांनो? ही काळ्या रंगाने असते. ही काळ्या रंगाने असते. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते? ही काळ्या रंगाने दिसते. काळ्या रंगाने रंगवलेली असते. त्यातले विश्लेषण बघा मित्रांनो. सौर पेटी लोखंड म्हणजे सौर पेटी ही लोखंड, ॲल्युमिनियम किंवा फायबर प्लास्टिक पासून बनतात आणि तिला बाहेरील पेटी म्हणतात. आणि आतील पेटी कशाने असते मित्रांनो? आतील पेटी ही ॲल्युमिनियमची असते. बाहेरील पेटीपेक्षा लहान असते व तिला काळा रंग दिला अशाने ती सूर्यप्रकाश सहजपणे शोषून घेऊन अन्न ठेवलेल्या भांड्यापर्यंत पोहोचले जाते. काय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे उदाहरण लक्षात ठेवा. बाहेरील पेटीपेक्षा लहान असते व तिला काळा रंग दिसते अशाने ती सूर्यप्रकाश सहजपणे शोषून घेऊन अन्न ठेवलेल्या भांड्यापर्यंत पोहोचले जाते. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. हे पण क्वेश्चन नंबर 4, क्ष किरणाचा शोध. क्ष किरण म्हणजे काय मित्रांनो? क्ष किरण म्हणजे प्रभारित कण. क्ष किरण म्हणजे प्रभारित कण. क्ष किरणाचा शोध कोण लावला मित्रांनो? क्ष किरणाचा शोध याने फ्रॉन्टेजन यांनी लावला. फ्रॉन्टेजन यांनी लावला आहे. विल्यम रॉन्टेजन यांनी 1895 मध्ये क्ष किरणाचा शोध लावला आहे. क्ष किरणाचा वेग कसा असतो मित्रांनो? क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो. क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो. आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे काय होते मित्रांनो? ते चुंबकीय क्षेत्राचे वचन होत असते. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. असे आपण दररोज हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. क्वेश्चन नंबर 5, हिरा चमकदार दिसतो. कारण कोणते आहे मित्रांनो? हिरा चमकदार दिसतो कारण काय आहे? पूर्ण आंतरिक परावर्तन. पूर्ण आंतरिक परावर्तन हे त्यांचे कारण आहे. त्याचे उदाहरण बघा मित्रांनो. बघा, पूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे. क्वेश्चन 1 उदाहरण बघा. उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे संपूर्ण आंतरिक परावर्तन यामुळे मरगजळ दिसते. कशी दिसते? मरगजळ दिसते. आंतरिक परावर्तन यामुळे मरगजळ दिसते. उदाहरण नंबर 2, हिऱ्याचे अपवर्तन सर्वात जास्त असतो त्यामुळे हिरा हा चमकतो. हिऱ्याचा अपवर्तन सर्वात जास्त असतो त्यामुळे हिरा हा चमकतो. उदाहरण नंबर 3, परिदर्शी युद्धामध्ये सैनिकाला खाली लपून वरच्या वस्तू पाहण्यासाठी परावर्तन वापरतात. क्वेश्चन नंबर 7, प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याचे नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात मित्रांनो? काय म्हणतात? सांगा मित्र, काय म्हणतात? हे विकरण म्हणतात. विकरण. विकरण नाही, अपस्करण म्हणतात. अपस्करण हे म्हणतात. अपस्करण. बघा त्याचे उदाहरण बघ. विश्लेषण बघा. प्रकाशाचे विविध रंगात होणारे विंचन म्हणजे अपस्करण होय. आणि प्रिझमवर पांढरा प्रकार पडला असता त्यातून 7 विविध रंग तयार होतात. 7 विविध रंग तयार होतात. कोणता रंग तयार होतो? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे 7 रंग तयार होतात. क्वेश्चन नंबर 8, वाहनाच्या बाजूला आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग व काच वापरतात? कोणते वापरतात मित्रांनो? सांगा. हे बहिर्वक्र वापरतात. बहिर्वक्र हे आरसा वापरतात. त्याचे उदाहरण बघा मित्रांनो. बहिर्गोल आरशाचे गुणधर्म हे उपयोगात पडणारे उदाहरण बघा. गाड्याजवळ उजव्या व डाव्या बाजूस असणारे आरसे बहिर्वक्र असतात. कसे असतात?
बहिर्वक्र आरसे असतात, आपल्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आरसे असणारे. मोठे बहिर्वक्र आरसे गेटवर चौकात बसवलेले असतात. कुठे बसवले असतात? मोठे बहिर्वक्र आरसे हे गेटवर चौकात बसवलेले असतात. क्वेश्चन नंबर 8. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? कोणास ओळखले जाते मित्रांनो? कोणास ओळखले जाते? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जातात. कारण काय म्हणतात ते स्पष्टीकरण बघा. जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत, तसेच ते मराठीतील पहिले पत्रकार सुद्धा म्हणतात त्यांना. पत्रकार सुद्धा होते त्यांनी. आणि स्वदेशात परकीय शिक्षणाचा अभ्यास व्हावा यासाठी त्यांनी समाज जागृती, ज्ञान प्रसार, लोक कल्याणासाठी 12 नोव्हेंबर 1831 रोजी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. केव्हा सुरू केले? 1831 साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. एक कोणते होते? हे साप्ताहिक होते, साप्ताहिक. आणि क्वेश्चन नंबर 9. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली होती? निष्काम कर्ममठ ही संस्था ही महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे ही निष्काम कर्ममठ ही संस्था उभारली होती. निष्काम कर्ममठ ही संस्था 1910 मध्ये स्थापना करण्यात आली होती. त्याचे उद्देश काय होते? स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे. स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे. आणि महिला विद्यालय कधी सुरू करण्यात आली होती? महिला विद्यालय हे 1906 ला स्थापन करण्यात आली होती. आणि महिला ही विद्यापीठ कधी सुरू करण्यात आली होती? महिला विद्यापीठ 1916 ला स्थापन करण्यात आली. महिला विद्यापीठ ही 1916 ला महर्षी धोंडो केशव यांनी स्थापना करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 10. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? सावित्रीबाई फुले यांचा जन्म हे नायगाव या गावात झाला होता. नायगाव या गावात झाला होता. त्याचे विश्लेषण बघा. त्यांचा जन्म कधी झाला होता? 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांनी 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता. केव्हा झाला होता? 1840 मध्ये. 1840 मध्ये. 1995 पासून ते 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. कधीपासून बालिका दिन साजरा केला जातो? हा 3 जानेवारी पासून साजरा केला जातो. 3 जानेवारी पासून 1995 पासून 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णाची सेवा करीत असताना त्यांना प्लेग हा रोग झाला होता. त्यामुळे 10 मार्च 1897 रोजी त्यांच्या वयाच्या 66व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे. केव्हा मृत्यू झाला? वयाच्या 66व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे. क्वेश्चन नंबर 11. कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून तर कामगारांना रविवारची सुट्टी ही साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? कोणामुळे झाली मित्रांनो? कोणामुळे झाली? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्यामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची सुट्टी मिळू लागली होती. याचे विश्लेषण बघा. लोखंडे यांनी आठवड्याचे 7 दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि 10 जून 1890 पासून रविवारी ही साप्ताहिक सुट्टी म्हणून त्यांनी जाहीर केली होती. केव्हा जाहीर केली? 10 जून 1890 पासून. हाच दिवस का निवडला होता रविवारच हा? ख्रिश्चन लोक रविवारी चर्चमध्ये जात म्हणून हा दिवस त्यांनी निवडला होता. का निवडला होता? ख्रिश्चन लोक हा रविवारी ह्या चर्चमध्ये जात, त्याच्यामुळे ते हा दिवस निवडला होता. क्वेश्चन नंबर 12. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे? कोणाला मिळाला मित्रांनो? सांगा. हे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार यांना भेटलेला आहे. महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते ते. भारतरत्न मिळणारे कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते. त्यांना 1958 मध्ये कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार गौरवण्यात आला होता. केव्हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता त्यांना? 1958 मध्ये. 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था केव्हा स्थापन करण्यात आली होती? निष्काम कर्ममठ संस्था ही 1910 मध्ये त्यांनी स्थापना करण्यात आली होती. विधवा विवाह उद्योजक मंडळी त्याची स्थापना कधी करण्यात आली होती? 1893 मध्ये. 1893 मध्ये हे विधवा विवाह उद्योजक मंडळ याची स्थापना करण्यात आली होती.
महिला विद्यालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? 1906 ला त्यांनी स्थापन करण्यात आली होती. महिला विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती? महिला विद्यापीठाची स्थापना ही 1916 ला स्थापन करण्यात आली होती. त्याने कोणाकडून प्रेरणा घेण्यात आली होती महिला विद्यापीठ स्थापना करण्यासाठी? त्यांनी जपानकडून घेण्यात आली होती. जपान या संस्थेकडून घेण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 13. कर्मवीर भाऊराव पाटील यांना खाली कोणते संस्था स्थापन केले होते? कोणते स्थापन केले होते? रयत शिक्षण संस्था ही त्यांनी स्थापन केली होती. त्याचा उद्देश काय होता? बघा मित्रांनो, याचे विश्लेषण बघा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी केली होती आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी दसऱ्याच्या मुहूर्ताने कराड या ठिकाणी त्यांनी संस्था स्थापन केली होती आणि त्याचे मुख्य उद्देश होता कमाव व शिका हे त्यांनी हे संस्था स्थापन केली होती त्याच्यामुळे. क्वेश्चन नंबर 14. संत गाडगे महाराजांची मूळ नाव काय होते? काय होते मित्रांनो? डेबोजी झिंगराजी जानोरकर संत गाडगे बाबा यांचे मूळ नाव होते. गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर हे त्याचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म कुठे झाला होता? शेडगाव अमरावती या ठिकाणी डेबोजी झिंगराजी जानोरकर यांचे गाडगे बाबाचे मूळ गाव होते. त्यांचा वेश कसा होता? म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्याने लोक त्यांना गोधडे महाराज आणि गाडगे महाराज म्हणून ओळखू लागले त्यांना. क्वेश्चन नंबर 15. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखले जाणारे नेत्यांचे पूर्ण नाव काय? काय मित्रांनो? पांडुरंग महादेव बापट हे त्यांचे मूळ नाव आहे. कोणाचे आहे? सेनापती बापट त्यांचे मूळ नाव आहे. बघा, पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट भारतीय क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते. काय होते ते? भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रहाने त्यांनी नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना कोणती पदवी दिली होती? ही सेनापती ही पदवी दिली होती. कोणी दिली होती? ही जनतेने दिली होती. जनतेने ही त्यांना पदवी दिली होती.